तर म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपली मुलगी ज्या घरात जाईल तिकडे मुलीप्रमाणे तिला नांदवलं पाहिजे, तिला वागवलं पाहिजे. म्हणजे अतिशय दुर्दैवी जे काही फोटोज दाखवले त्याच्यामध्ये मारहाण झालेले फोटोज पाहिले. आई वडिलांची तिच्या तिच्या नातेवाईकांची सगळ्यांची ही काय मानसिकता आहे पूर्ण, त्यांची मानसिकता पूर्ण खालावलेली आहे आणि अतिशय म्हणजे जी मारहाण आताच्या म्हणजे समाजामध्ये आज एवढा समाज आपला प्रगत झालेला आहे आणि महाराष्ट्र देखील पुरोगामी प्रगत राज्य आहे. अशा परिस्थितीत अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक दुर्दैवी घटना आहेत, परंतु एक असं विश्वास देखील करू शकत नाही आपण अशा प्रकारची अमानवीय घटना घडलेली आहे. यामध्ये मला सगळ्या बाबी त्यांनी सांगितलं, त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आणि त्यांना असं वाटतं की आमची मुलगी एक 9 महिन्याचं बाळ समोर असताना अशा प्रकारची आत्महत्या करू शकत नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी माफक मागणी आहे. आणि सरकार म्हणून, शासन म्हणून यामध्ये जे काही जे दोषी असतील आणि या घटनेला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली. या घटनेकडे गांभीर्याने आम्ही लोक पाहतो. त्यामुळे यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही आणि जी कसपटे कुटुंबाची परिवाराची जी काही भावना आहे ती भावना लक्षात घेऊन राज्य सरकार दोषींवर कडक कारवाई करेल.